तर भावांनो, आज होतं आपल्या गणपती बाप्पाचं आगमन आपल्या घरात. 365 दिवस ज्याची आपण वाट बघतो तो क्षण शेवटी आलाच होता. मी आणि माझ्या घरच्यांनी दिवस रात्र मेहनत करून हे डेकोरेशन केलं होतं. हे कसं वाटतं तेवढं कमेंट मध्ये सांगा. तेवढ्यात बाई आणि शंभू तेवढी त्यांचा गणपती घेऊन आणि भावांनो, ह्या क्षणाची तर मी आतुरतेने वाट बघत होता. आपला बाप्पा आपल्या घरी येणार म्हणजे विषय हार्ड हो. तेवढ्यात जाता जाता संख्या भेट. आणि तुम्हाला तर माहितच आहे बाप्पाचं आगमन कसं असते, एकदम थाटामाटात आणि एकदम टॉपचा विषय. गेल्या गेल्या आपला गणपती तेवढा आपण बुकिंग केलेला त्यामुळे लगेच भेटला. गणपती आला डायरेक्ट आपल्या घरी आणि मम्मीनं पण आपली नजर काढली. आमच्या गणपतीचं आवडल्यावर मी गेलो डायरेक्ट गल्लीत आणि गल्लीत आपली कार्यकर्ती पण सगळी थांबलीच होती. थोड्यात मामाला पण आमच्या घेतला बघा ब्लॉग मध्ये. आणि भावांना आज होतं आपल्या पथकाचं वादन परत कोल्हापूरमध्ये, त्यामुळे मी काय गणपती आणाय थांबलोच नाही बघा. आणि यांचा तेवढा बस मध्ये एवढा घाण दंगा चाललेला, झोपून पण देत नव्हती आणि बसून पण देत नव्हती. बघता बघता आम्ही कधी कोल्हापूरमध्ये आलो ते आम्हाला कळालंच नाही, खरं शेवटी आलोच. आणि भावानं कराड सारखा कोल्हापूरमध्ये वडापाव भेटत नाही, म्हणलं वडावरच भागूया काय असेल ती. आम्ही पण आपलं तयार होऊन आगमन बघत होतो की कोल्हापुरात नक्की काय एवढा विषय असतोय आणि काय नाही. आणि तेवढ्यात आपलं वादनाची सुरुवात पण झाली होती ना. वादनाची सुरुवात एवढी टॉप झाली की माणसांनी डायरेक्ट आपल्यासाठी हातच जोडली बघा. एवढं तर मला कळलंय कराडपेक्षा सगळ्यात टॉप विषय कोल्हापूरमध्ये असतो. आम्ही आणि आमच्या कार्यकर्त्यांना एवढी घाण भूक लागली सकाळपासून काही विचारू नका. तर व्हिडिओ आवडला असेल भाऊ तेवढं लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जाता जाता तेवढं फॉलो तेवढं करा. चला.